मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी प्रोटीनयुक्त रेसिपी जर हवी असेल तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। तर यासाठी एक वाटी रात्रभर भिजवलेले चणे कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या। चणे शिजतायत तोपर्यंत फ्रीजमधून पनीर काढून घेतलं व सोबतच एक कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घेतलं। आता चणे चांगले बॉईल झाले की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, मॅशरने चांगले मॅश करून घ्यायचे। यामध्ये सतत पनीर व 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या किसून घालायचा। आता हळद, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पूड, धनेपूड, आमचूर पावडर व 2 चमचे यामध्ये बेसन घालायचं। सोबतच चिरलेला कांदा व कोथिंबीर घालून सगळं चांगलं हाताने एकजीव करायचं। आता हे मिश्रण थोडं जर कोरडं वाटत असेल तर यामध्ये एखाद चमचा पाणी देखील घालू शकता। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। सुरू करूया। यावर आप्पेपात्र ठेवायचं, वरून थोडंसं तेल लावायचं, तयार बॉल्स या आप्पेपात्रामध्ये ठेवायचे आणि झाकण न ठेवताच आपल्याला हे बॉल शिजवून घ्यायचे आहे। तर खालची बाजू शेकल्या गेली की वरून परत थोडंसं तेल लावायचं आणि उलटवून खालची बाजू देखील छान अशी शिजवून घ्यायची। बघा मस्त सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत हे शिजवून घेतले। मस्त आपले हे प्रोटीन बॉल्स तयार झाले आहेत। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी असो अगदी बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की